हॅलो, मी दीपा, ऑवर्स बेस्ट ऑथर दीपा बंजारे, ऑथर ऑफ बुक प्रारब्ध, जी माझी खरी कहाणी आहे, माझी रियल स्टोरी आहे. प्रारंभ. पापा कहते हैं बड़ा नाम करेगी, बेटी हमारी ऐसा काम करेगी. पैसा आणि श्रीमंती, त्यापैकी ही 3 पुस्तकं फेब्रुवारीमध्ये वर्ल्ड बुक फेअरमध्ये होते. सो आजचा विषय आहे, जर तुम्ही आता अशा कोणत्या सिच्युएशनमध्ये आहात का तुम्हाला असं वाटतं की ही सिच्युएशन सॉल्व्ह होऊ शकत नाही, तुम्ही रडत आहात, तर अशा वेळेसाठी तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. तर सगळ्यात आधी लक्षात घ्या की रिलॅक्स, सगळं काही ठीक होईल. सेकंड गोष्ट, पहिले आधी रडणं बंद करा. सेकंड की तुम्ही ज्या कुठल्याही देवाला मानताय त्याच्यावर तुमचा विश्वास आहे की नाही. जसं माझे गुरु बोलते की जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं आहे. जर तुम्हाला तुमच्या देवावर विश्वास असेल तर आता या मुमेंटला तुमच्या आयुष्यात जी काही सिच्युएशनमध्ये आहे तर तुमच्या देवाचाच प्लॅन आहे. कारण देवाला तुम्हाला या सिच्युएशनमधून त्याच्यापेक्षा अधिक चांगल्या सिच्युएशनमध्ये, बेटर सिच्युएशनमध्ये टाकायचं आहे. म्हणून तुमच्यासोबत हे होतं आहे, त्या सिच्युएशनमध्ये बेटर सिच्युएशनमध्ये टाकायचं. जेव्हा तुम्ही काही महिन्यांनी, काही वर्षांनी मागे वळून बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. सो तुमचा देवावर विश्वास असेल तर जर तुम्ही देवावर तुमचा शंका घेत आहात का, नाही ना, तर ही सिच्युएशन तुमच्या देवाचाच प्लॅन आहे. देवावर शंका नाही घेताय ना, पण रिलॅक्स, सगळं काही ठीक होईल. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची ती म्हणजे झालं असं होतं की अशीच एक मुलगी होती, आमच्याच एका लाईव्हमध्ये का कुठे ती मुलगी होती आणि त्या मुलीचे जवळची व्यक्ती हॉस्पिटलमध्ये होते. जेव्हा आपली जवळची व्यक्ती हॉस्पिटलमध्ये असते तेव्हा नक्कीच आपण टेन्शनमध्ये होतो, आपणच डाऊन फील करतो. पण माझे गुरु अंजना रितांचे जे व्हिडिओत नेहमी बोलते की तुम्ही पॉवरफुल आहात, ते तिने लक्षात ठेवलं. येस, मी पॉवरफुल आहे, मी माझी एनर्जी वाढवते आणि मग मी मग तिने काय केलं, एनर्जी वाढवण्यासाठी तिने डान्सचा उपयोग केला. तिने खूप डान्स केला. आणि ऑफकोर्स जेव्हा आपली जवळची व्यक्ती आजारी असते तेव्हा आपलं इंटेन्शन काय असतं, हेतू काय असतो की आपली जवळची व्यक्ती पूर्णपणे बरी व्हावी. तर ते डान्स करून झाल्यानंतर तिची व्हायब्रेशन हाय झाली आणि तेव्हा तिचं पूर्ण होतं की नाही, आता माझा विश्वास आहे की माझी जवळची व्यक्ती नक्कीच बरी होईल, जवळची व्यक्ती नक्कीच बरी. तिने खूप 2 दिवस डान्स केला आणि 2 दिवस डान्स करून व्हायब्रेशन्स हाय केला आणि तिचा हेच होतं, व्हिज्युअलाइज करत होती की ती व्यक्ती बरी होऊ दे, हेच तिचा हेतू होता. आणि 2 दिवसानंतर खरंच त्या व्यक्तीच्या जवळच्या व्यक्तीच्या आजारपणामध्ये सुधारणा होऊ लागली, प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ लागली आणि काही दिवसांनी ती व्यक्ती हळूहळू बरी होत गेली आणि आता ती पूर्णपणे बरी आहे. ह्यामध्ये सायन्स काय सांगतं, डॉक्टर जो डिस्पेन्झा सांगतात, जेव्हा तुम्ही डान्स करता तेव्हा 1400 आनंदी भावनांचं रसायन तुमच्या शरीरात निर्माण होतं, तुमची फ्रिक्वेन्सी हाय होते. आणि पण आवाज ही एक फ्रिक्वेन्सी आहे. कारण गाणं लावलं की आपले पाय आपोआप थिरकायला लागतात, आपण आपोआप डान्स करायला लागतं. जर तुम्ही आनंदी गाणं लावलं तर तुम्ही आनंदी व्हायब्रेशनमध्ये जायला लागता आणि तेव्हा तुम्ही म्हणतात की मला हे हवं आहे. तर त्या गोष्टी तुम्ही ब्रह्मांडामध्ये ते फ्रिक्वेन्सी देतात, वाव माझी जवळची व्यक्ती बरी झाली, किती छान होईल. एक्झॅक्टली तसं या मुलीने जे केलं तसं तुम्ही देखील करा. की तुम्ही देखील आता कुठलीही सिच्युएशन असेल, तुम्हाला काहीच रस्ता नाही दिसत आहे. का नाही दिसत आहे माहिती आहे का तुम्हाला रस्ता? कारण तुम्ही रडत त्या सिच्युएशनचा विचार करतात. एकदा तुम्ही डान्स करा त्यामुळे आणि तुमची फ्रिक्वेन्सी हाय करा आणि मग तुम्ही तुमच्या प्रश्नाचं, प्रॉब्लेमचं उत्तर शोधायला जा. किंवा कारण फरक असतो, जेव्हा स्ट्रेसफुल माइंडने एखाद्या सिच्युएशनचं उत्तर शोधणं हे फरक असतं आणि एकदा हॅपी एनर्जीने एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधणं, प्रॉब्लेमचं उत्तर नाही, या दोन्ही सिच्युएशनमध्ये फरक असतं. रडत तुम्हाला नाही सापडणार, पण जेव्हा तुम्ही हाय एनर्जीने तेव्हा तुम्हाला सॉल्युशन्स दिसायला लागतील. आणि तेव्हा तुम्हाला काय करायचं, जेव्हा तुम्ही डान्स केला तर तुम्हाला बोलायचं की वाव माझी सिच्युएशन सॉल्व्ह झालं की किती मजा येईल, तर किती छान होईल. तुम्ही वाववाल्या एनर्जीने तुम्ही असा विचार करायला लागा. तुम्ही अशा फ्रिक्वेन्सी ब्रह्मांडात द्या की वाव हे सिच्युएशन सॉल्व्ह झालं की मी हे करेन, मी ते करेन. मग त्यामुळे काय होईल, तुम्ही त्या व्हायब्रेशन्स युनिवर्समध्ये देताल, जे द्याल ते 3 पट रिटर्न येईल. तुमच्या ब्रेनलाही ते खरं वाटायला लागतं जेव्हा तुम्ही व्हिज्युअलाइज करता. कारण ब्रेनला हे नाही कळत तुम्ही व्हिज्युअलाइज करतात की तुमच्याकडे ते वास्तवात घडतं आहे. त्यामुळे तुमचं सॉल्युशन, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे तुम्ही आधी डोक्यामध्ये इमॅजिन करा.
मग ब्रेन तशा सिच्युएशन क्रिएट करायला लागतं. ब्रेनला ते खरंच वाटतं. सबकॉन्शियस माइंडला ते तुम्ही सारखं डान्स करा आणि ती सिच्युएशन सॉल्व्ह झाली, डान्स करा ती सिच्युएशन सॉल्व्ह झाली, हे सतत व्हिज्युअलाइज करा आणि मग बघा तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये रिपीटेडली ते जाईल आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये ते रिपीटेडली ते इझिली जाईल आणि तसंच तुमच्या वास्तवात घडेल. म्हणजे तुम्ही डान्स करून तुमची फ्रिक्वेन्सी हाय करताय आणि तुम्ही हाय करून तुम्ही बोलताय, व्हिज्युअलाइज करताय, वाह माझी सिच्युएशन सॉल्व्ह झाली तर असं होईल. मग त्याच्यामध्ये ब्रेन आणि सबकॉन्शियस माइंड वर्क करताय. सो ह्या व्हिडिओला मी समराईज करते की जर तुमची आता ही सिच्युएशन असेल की तुम्हाला कळत नाही म्हणून तुम्ही रडताय, तर पहिले आधी रडणं थांबवा, रिलॅक्स, सगळं काही ठीक होईल, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आणि सेकंड जी मी गोष्ट सांगितली त्याच्यानुसार डान्स करा, तुमची फ्रिक्वेन्सी हाय करा आणि तुमचं सोल्युशन मिळाल्यानंतर तुम्ही काय करा, वाव, ते तुम्ही व्हिज्युअलाइज करायला लागा. सो एक फरक असतो स्ट्रेसफुल माइंडने सोल्युशन शोधण्यामध्ये, स्ट्रेसफुल माइंडने आयुष्य जगण्याने आणि आनंदीने आयुष्य जगण्याने मध्ये हाय व्हायब्रेशन करून मध्ये फरक असतो. तर आम्ही घेऊन आलो आहोत वेबिनार स्ट्रेसफुल माइंड ते पीसफुल माइंडपर्यंत 5 जूनला 5 वाजता. ज्यांना कोणी डिप्रेशन अँझायटी मधून तुम्ही जात असाल आणि तुम्हाला कळत नसेल तर त्यांनी हा वेबिनार नक्कीच जॉईन करा. सो बिग स्माइल ऑन युअर फेस, स्टे ट्यून आणि लक्षात ठेवा, यू आर पॉवरफुल टू क्रिएटर ऑफ युअर लाईफ. बाय.